नमस्कार मित्रांनो, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की 5 इझीएस्ट स्किल जे जिममध्ये बिगनर्स पण करू शकतात. तर आज मी त्याचं ब्रेकडाऊन करणार आहे ट्युटोरियलमध्ये. तर आपण आता स्टार्ट करतो आहे फ्रंट रोल टू स्टँडपासून. तर सर्वप्रथम फ्रंट रोल करण्यामध्ये आपण जर चूक काही केली तर आपण डोकं टेकवतो किंवा मान टेकवतो. तर आपल्याला या दोन्ही गोष्टी नाही करायच्या आहेत. कधी पण आपण जेव्हा फ्रंट रोलची प्रॅक्टिस करू तर नेहमी लक्ष ठेवा की तुमचा पाठीचा जो स्टार्टिंगचा भाग आहे तो टच व्हायला पाहिजे आणि त्यानंतर पूर्ण आपली पाठ टच व्हायला पाहिजे. असं नाही की हा पार्ट टच झाला अँड डायरेक्ट त्यानंतर आपला हिप टच झाला, तर ते नाही. मग आपल्या इथं हिपवर जास्त इम्पॅक्ट होईल. तर आपला जो इम्पॅक्ट आहे कधी आपण पडलो तर हा पूर्ण बॉडीनी कव्हर केला पाहिजे. त्यामुळे एकदा का इथून टच झाला तो पूर्ण आपलं हे जमिनीला पूर्ण रोल व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला जो आपण जेव्हा कधी पडलो कुठे काही स्किल करताना किंवा चालताना तर तो इम्पॅक्ट प्रत्येक बॉडीने जर घेतला तर आपल्याला त्याचे वेदना खूप कमी होतील. तर सर्वप्रथम तुम्ही प्रॅक्टिस करा अँड आपलं जे लक्ष आहे ते खाली पाहिजे, असं समोर नाही. समोर असेल तर तुम्ही परत डोक्यावर आपटणार. त्यामुळे लक्षाचं खालच्या साईडलाही करायचं आहे. अँड पहिलं आपलं ट्राय करायचं आहे की आपला जो शोल्डरचा हा पार्ट आहे इकडे तुमचा फर्स्ट इम्पॅक्ट आला पाहिजे. तिकडून जो पूर्ण इम्पॅक्ट आहे तो घेत असा इथपर्यंत आला की तुम्ही कधी असा पडला तर तुम्हाला जोरात बिलकुल लागणार नाही. कारण का तुमची पाठीचा पूर्ण पार्ट तो इम्पॅक्ट थोडा घेतो. त्यामुळे आपल्याला एका जागेवर कुठे जास्त लागणार नाही. तर जेवढं जमता येईल तेवढं वाका आणि वाकल्यानंतर फक्त तुमच्या पायाने थोडंसं असं पुश करा. पुश केलं की तुम्ही वर याल. पहिला आपण बघतोय की फ्रंट रोल आणि स्टँड हे क्विकमध्ये ही तुमची मुवमेंट होणार. तर आता या मुवमेंटसाठी गरजेचं आहे की तुमचा एकदा फ्रंट रोल तुम्ही पहिला मास्टर करा. आणि एकदा का जर तुमचा फ्रंट रोल मास्टर झाला जसा की हे, तर आता जेव्हा आपला इम्पॅक्ट असा आपण येतोय फ्रंट रोलमध्ये नॉर्मल आपण हे करतो. तर इथून जर आपल्याला उभं राहायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपल्याला करायचं आहे की हे जे आपले हिल्स आहेत ते इकडे लँड करण्याऐवजी जेवढे जमतील तेवढे आपल्या बॉडी जवळ घ्यायचे इथे. तर हे जर तुम्ही असं कराल, फक्त एवढं प्रॅक्टिस करा. हा हिल आपल्या हिप जवळ घ्यायचा अँड बॉडी पुढे टाकायची, बस. तुम्ही जर एवढीशी जरी प्रॅक्टिस केली तरी बघा तुमची बॉडी हळूहळू उठेल. अँड मग हेच हळूहळू उठणं तुम्ही करू शकतात. ही स्किल तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसात लगेच शिकू शकतात. अँड पुढे याचा खूप यूज पण आहे की हँडस्टँड पुशअपमध्ये वगैरे यूज होणार. अँड जर तुम्ही कुठे चालता बाय चान्स पडलात तर आपल्या बॉडीला माहिती नसतं की पुढे काय रिॲक्ट करायचं. तर आपले एक फ्रंट रोल टू स्टँड केल्याने किंवा नुसतं फ्रंट रोल जरी केल्याने आपण कधी पडलो तर आपली बॉडी पटकन त्यावेळी रिॲक्ट करणार. तर तुम्ही कुठे तोंडावर आपटण्यापासून वगैरे नक्की वाचू शकता. त्यामुळे ही एक स्किल बिगिनर स्किल आहे, बट खूप इम्पॉर्टंट स्किल आहे की जी तुम्ही शिकाल तर तुम्हाला कुठे ना कुठे याचा फायदा पण होईल.